आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत. पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना, जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्राची जी 6,000 रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा. PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता सुरू. 18 जिल्ह्यांची यादी जाहीर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अद्याप नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे सध्या आलेले नाही आणि त्यामुळेच आता शेतकरी संभ्रमात सापडलेले आहे. त्यामुळे आज 18 जुलै रोजी शेतकरी राज्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रितपणे 4,000 रुपये जमा झाले असून 18 जिल्ह्यांची यादी आली असून तुमच्या जिल्ह्याचे पैसे, तुमच्या जिल्ह्यांची यादी कशी चेक करायची, तुमचं नाव कसं चेक करायचं, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारचे PM किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र शासनाचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 4,000 रुपये 18 जुलै रोजी 3 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येत आहे. या ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता काही तांत्रिक कारणामुळे मिळाला नव्हता, त्यांचे आता प्रलंबित हप्ते एकत्रित मिळणार आहे. अशा लाभार्थींच्या खात्यात आज 2 हप्ते म्हणजेच की एकत्रित 4,000 रुपये जमा होईल. राज्यातील विशेषतः 18 जिल्ह्यांमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप सुरू झालेले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून यामुळे ऐन खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठी आर्थिक दिलासा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. नमो शेतकरी आणि PM किसान एकत्रित 4,000 रुपयाचं गणित आणि कसं मिळेल तुम्हाला लाभ पाहूया. दर हजार 2,000 रुपये मिळतात. मग यावेळेस 4,000 कोणाकोणाला मिळाले आहेत, 4,000 रुपये कसे आले आहेत, त्याचे गणित खालीलप्रमाणे आहे. PM किसान योजना केंद्र सरकारकडून वर्षाला 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात. यात चालू हप्ता 2,000 रुपये. नमो शेतकरी योजनेचे महाराष्ट्र सरकारने देखील या धर्तीवरील 6,000 रुपये देत आहे. या दोन्ही हप्त्याचे एकत्रित करून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये देण्याचे ठरवलेले आहे, त्या शेतकऱ्यांना मात्र आता पैसे वाटप करायला सुरुवात झाली आहे. जवळपास राज्यातील 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुपारी 3 वाजता पैसे, उद्या सकाळपर्यंत साधारणतः 2 करोड शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे दुपारीच पोहोचेल असे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणावी लागेल. साधारणतः विदर्भातील नागपूर आणि इकडे गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर या 5 जिल्ह्यात पैसे आल्यामुळे पैसे येतील आणि या शेतकरी बांधवांसाठी सरकारचे देखील आभार मानलेले आहे. उत्तर महाराष्ट्रातील 3 जिल्हे आहेत, ज्यामध्ये धुळे, नाशिक आणि जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये पैसे आले आहेत आणि हे सगळीकडे आहेत. तसेच कोल्हापूर, सोलापूर आणि इकडे पालघर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले. शेतकरी बांधवांनी याचा खूप मोठा जयघोष आणि जल्लोष केलेला आहे आणि सत्कार आणि स्वागत केलेलं आहे. ही रक्कम 18 जिल्ह्यांमध्ये वेगाने पसरेल. उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळी 10 वाजता ही रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र त्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काही अटी घालण्यात आलेल्या असून आता शेतकऱ्यांसाठी सरकारने बातमी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव याची खूप मोठी काळजी लागलेली आहे. मात्र काळजी घेण्याचं कारण नाही. KYC पूर्ण असावी लागेल. जर तुमचं बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा नसल्याचे सरकार जाहीर केलेले आहे. आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 4,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहे, हे पण बाब आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे गेलेल्या हप्त्यात थकलेले असतील किंवा अजून या महिन्याचे शेतकऱ्यांना फायदा मिळाला नसेल, त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील. त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार. या गोष्टी करत असताना तुम्ही जर मोठी चूक केली मात्र तुम्हाला हे पैसे येणार नसल्याचे सरकारने आज दुपारी जाहीर केलेले आहे. उद्या दुपारी 2 ते 3 वाजता, सकाळी 10 वाजता 2 टप्प्यामध्ये राज्यातील उर्वरित 18 जिल्ह्यात पैशाचे वाटप होणार आहे. आता तुमचे नाव यादीमध्ये कसे चेक करायचे? तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये चेक करत असताना सर्वप्रथम तुमचे बँक पासबुक बँकेचे जाऊन आणि तुमच्या बँक पासबुकवरती पैसे जमा झाले का हे सध्या चेक करू शकता आणि त्यानंतर जमा झाले असतील तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या पासबुकवर तुमचे पैसे कळतील आणि जमा झाले नसतील तर तुमच्या CSC सेंटरवर केंद्रावर जाऊन तुम्ही आधार कार्ड दाखवून पैसे आले का नाहीत याबद्दल माहिती मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला या 2 गोष्टी पूर्णतः करावे लागेल. एकत्रितपणे 4,000 रुपये देणं सरकारच्या सगळ्यात मोठा म्हणावा लागेल, कारण की 4,000 रुपये मिळणं हे सर्वांसाठी लाभाची गोष्ट ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी आलेली ही मोठी बातमी आता आनंदाची ठरणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत
मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.